लवकर लवकर बॅट्समन पाठवावे. डीसी बॉईज कृपया करून आयोजकांच्या शब्दाला मान द्यावा. आपल्याकडे टायमाचं खूपच बंधन आहे या ठिकाणी. एक्स्ट्रा प्लेयर लवकर लवकर संपर्क साधावा. एक्स्ट्रा प्लेयर बॅटिंग वाल्यांचा एक्स्ट्रा प्लेयर या ठिकाणी पाठवावे त्यांनी. चलो लेट्स स्टार्ट. सुंदर असा या ठिकाणी फटका. एक धाव मिळाली या ठिकाणी. ऋषी आणि ब्रिजेश दोन फलंदाज देसी बॉयचे या ठिकाणी उतरले आहेत. सिंगल असे रन या ठिकाणी. एक बॉल एक धावा. कार्तिक आपल्या चपळाईने सुंदरशी या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. एक चेंडू एक धाव. पुढील चेंडू टाकण्यासाठी कार्तिक तयार. सुंदर असे या ठिकाणी डॉट बॉल. दोन चेंडू एक धावा. पुढील चेंडूचा सामना करते ऋषी. हा जो डॉट बॉल गेलाय तो कसा आपण त्या ठिकाणी रन वाढू शकतो याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. सुंदर असे चपाईने टाकल्या बॉल. सुंदर असं सेक्शन. एक रन. तीन चेंडू दोन धावा. कार्तिक यांचा सामना आता ब्रिजेश करत आहेत. तीन चेंडू दोन धावा या ठिकाणी. धाव फलक. सुंदर असा चौकार ब्रिजेश यांच्या बॅट मधून. सुंदर असा प्रयत्न करण्याचा होता पूर्णपणे अडवण्याचा, परंतु असफल झालेले असल्या कारणाने या ठिकाणी 4 रन आलेले आहेत. धाव संख्येत वाढ. 4 चेंडू 6 धावा. पुढील चेंडूचा सामना ब्रिजेश करण्यास कार्तिक तयार आहेत. सुंदर अशी चपाई टाकल्या बॉल, परंतु विकेटच्या हातून हा बॉल सुटलेला आहे आणि 1 रन या ठिकाणी मिळाले आहे. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 7 रन. 5 चेंडू 7 धावा. पुढील चेंडू कार्तिक तयार. त्याच्या समोर ऋषी. सुंदर असा चपाईने गेला. 4 रन. 1 ओव्हर 11 धावा. सुरुवात चांगली झाली आहे डीसी बॉयज यांची. 1 ओव्हर मध्ये 11 रन. दुसरा हमीद. पुढील गोलंदाजाचं नाव हमीद. 1 ओव्हर 11 धावा. दुसरं षटक. हमीद याच्यामध्ये बॉल. त्याचा सामना करतोय ब्रिजेश. सुंदर असा चौकार. सुंदर असा हा चौकार आला आहे. अत्यंत चपळाईने ह्या ठिकाणी बॉलला समजून योग्य त्या ठिकाणी ढकलून 4 रन आपल्या धाव संख्येत वाढ केली आहे. धाव संख्येत वाढ. 7 चेंडू दुसऱ्या मध्ये 7 चेंडू 15 धावा. धाव संख्या वाढत चाललेली आहे. ब्रिजेश अत्यंत चपळाईने 2 चौकार त्यांनी मारलेले आतापर्यंत. सुंदर असा शॉट. सिंगल रन. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 16. ही जी वाढणारी रन संख्या आहे ही आता हमीद
प्रयत्न केला थांबवण्याचा. सुंदर असा बॉल, सिंगल रन, धावसंख्येत वाढ, धावसंख्या 17. वाईट बॉल, धावसंख्येत वाढ झाली तुझे, धावसंख्या 18. 3 चेंडू 18 धावा. सुंदर असा फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. कॅच बॉल करण्याचा प्रयत्न. 4 चेंडू 18 धावा, 19 धावा क्षमा असावी. वन टू गो, धावसंख्या 20. एक चांगल्या धावसंख्येकडे दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 21. कृपया ग्राउंड मीटिंग वरती वेळ वाया घालू नये, विनंती आहे खेळाडूंना. सामना सुरुवात करावा, बॉल फेकू नये कोण, कृपया. मी गोलंदाज राणेला विनंती करतो. काल उत्कृष्ट असं कामगिरी केली होती ऋतुंजय यांनी. तीच कामगिरी त्यांच्या खेळाडूंकडून आता ते अपेक्षित करत असतील. काल अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण, गोलंदाजी त्यांनी केली होती. आज त्यांच्या खेळाडूंना, त्यांच्या टीमला त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली 22. एक रन, सिंगल रन, धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली 23. तिसऱ्या षटकातल्या एक बॉल, एक चेंडू झालेला आहे, 23 धावा. सुंदर असा गॅप मध्ये मारलेला हा चौका अत्यंत चपळाईने ब्रिजेश सुंदर आपल्या बॅटिंगच्या या ठिकाणी सर्वांना दाखवत असताना. दोन चेंडू 27 धावा, धावसंख्येत वाढ, 3 चेंडू 28 धावा. सुंदर असे या ठिकाणी कॅच पकडण्यात आली आहे. ज्या गोष्टीसाठी राणेंना इथे बोलवलं होतं ती त्यांनी करून दाखवली आहे. कुठेतरी वाढती धावसंख्या त्यांनी थांबवली आहे. सुंदर अशी कॅच, 4 चेंडू 28 धावा. पुढील फलंदाज विकास. मागच्या मॅचचा सामनावीर विकास. मृत्युंजय पुढील बॉल टाकण्यास तयार. सुंदर असा बॉल, 1 रन, धावसंख्येत वाढ, 5 चेंडू 29 धावा. वन टू गो. तिसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. ब्रिजेश तयार आहे. अत्यंत चपळाईने त्यांनी ह्या ठिकाणी तो आउट, अंपायरचा निर्णय आउट झालेला आहे. विकास या ठिकाणी विकास बाद झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे
30. शेवटचा षटक घेऊन येत आहे साहिल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 30. आता शेवटचे षटक साहिलच्या हातामध्ये आहे. 2 वेळा सामना बी झालेला आहे आजच्या कालच्या पर्वात तो. तीन षटकां समाप्त. धावसंख्या 30. पुढील षटक साहिल यांच्या हातामध्ये बॉल. सुंदर असा गॅप ढकलला आहे. 4 रन. रितेश यांनी पहिल्या चेंडूमध्ये आल्या आल्या चौकाराने बॉलरचं स्वागत केलं आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 34. एक भव्य असा रन संख्या वाढत असलेले. सुंदर असा बॉल. 1 रन. 2 चेंडू 35 धावा. षटक चौथं. 2 चेंडू झालेले आहेत. ब्रिजेशसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला आहे. चपाने टाकलेला बॉल साहिलने. 1 धावा ब्रिजेशच्या खात्यामध्ये. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 36. 3 चेंडू. कृपया बॉल टाकू नये विनंती आहे. चांगली अशी गोलंदाजी साहिल यांच्या मार्फत खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवत आहेत. त्यांच्या त्या टीमचा आत्मविश्वास वाढवत आहेत. सुंदर असा षट पुन्हा एकदा चौकार मारलाय ब्रिजेश यांनी. कोण थांबवेल ह्याला. अशक्य असे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 40. 4 चेंडू 40 धावा. वन टू गो. शेवटच्या षटकाचा शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 41. जिथे टीमने प्लॅन केलं होतं त्या प्लॅन प्रमाणे त्यांची धावसंख्या त्यांनी जी ठरवली असेल ती त्यांनी ह्या ठिकाणी लावलेली आहे. चपाने टाकलेला बॉल. शेवटच्या चेंडूमध्ये विकेट आलेली आहे. टोटल रन झाले 41. मातोश्री जिंकण्यासाठी 42 रनांची गरज आहे. पुढील कॉमेंट्री करते यश पवार. धन्यवाद.
41 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 42 धावसंख्येचा आता इथून टार्गेट सेट केला गेला. दुपारच्या सत्रामध्ये भरपूर चांगली लढत, महत्वाचा सामना. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या, जास्तचा उशीर करू नका. अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 वाजून कमीत कमी 13 मिनिटं झाली आहेत. त्यामुळे आता सामन्याला स्पीडअप करायचा. पहिल्या सत्राचा भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. DC बॉयज संघानं का प्रथम फलंदाजी स्वीकारली होती त्याचं त्यांना प्रात्यक्षिक उदाहरण पूर्णपणे दाखवलं गेलं. परंतु आता दुसऱ्या बाजूला ज्या प्रकारे पहिल्याच मॅच मध्ये भरपूर चांगली फलंदाजी करत असताना मातोश्री 7 या संघानं तब्बल 4 षटकामध्ये 45 धावांचं टार्गेट लावलं होतं. आता तशाच प्रकारची फलंदाजी त्यांना करणं फार महत्वाचं आहे. संघ सज्ज झालाय मातोश्री 7 संघ. सलामीला फलंदाज साहिल आणि त्याच्या साथीला फलंदाज कार्तिक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील संघ अगदी आपल्याला पाहायला मिळतोय सज्ज झालाय. दोन्ही संघाला देवे शुभेच्छा. जो संघ जिंकेल तो मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. मॅच ऑन, गेम ऑन. पहिलाच बॉल. गेट वरतून थोडस बाजूला व्हायचं विनंती असेल प्रेक्षकांना. पहिलाच बॉल अल्केशा त्यांना ऑन साइडला खेळून काढलाय. एक धावा डिक्लेअर झोन मध्ये इथून आपल्याला पाहायला मिळतील. सुरुवात एका धावेने जरूर केलाय, परंतु लक्ष थोडस कठीण आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल 42 धावसंख्येची गरज आहे. थोडस पारडा जड जरूर आहे DC बॉयज संघाचा, परंतु दुसऱ्या बाजूला मातोश्री 7 संघ देखील तितकाच ताकदीचा आहे, तितकाच महत्वाचा चांगला खेळ त्यांचा सातत्याने पाहायला मिळतोय. पहिला बॉल साहिलनं फेस केला, एक धाव एकवटले. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दुसरा. हा बॉल इथून अगदी आपण पाहतोय घडतंय काय. पहिल्या सामन्यामध्ये देखील खराब फलंदाजी करत असताना साहिल शून्यावरती बाद झाला होता. या सामन्यामध्ये देखील तितकाच खराब फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचं तालमेल नव्हतं. अगदी पहिल्या धावेसाठी प्रयत्न केला, परंतु यष्टनच्या मागे ऋषी होते. कोणत्याही प्रकारच्या चुका पाहायला मिळत नाहीये. स्टंपिंगच्या माध्यमातून केली गेलेली विकेट. फलंदाज होईल बाद. अगदी रिप्ले स्क्रीन वरती पाहायला मिळाला यष्टनच्या मागे ऋषीच्या हातातून बॉल निसटला जरूर होता, परंतु तदनंतर लगेचच एक धाव एकवटण्याच्या प्रयत्नामध्ये साहिलला तंबूच्या आश्रयाचा आता इथून निरोप घ्यावा लागतोय. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज स्ट्राइक एंड वरती विवेक. दिनू आलाय तिसऱ्या क्रमांकावरती. टॅप केलाय गॅप मधून, पटका चांगलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा एकवटल्या गेल्या. संदीपनं देखील भरपूर चांगली कामगिरी केली होती मागच्या सामन्यामध्ये, परंतु मागच्या सामन्यामध्ये दिनू थोडासा खराब बॅकफुट वरती होता. परंतु या सामन्यामध्ये आता पहिल्याच बॉल वरती पटका चांगला त्यानं सजवलाय आणि पहिल्याच बॉल वरती आपली ओळख सिद्ध केली आहे. 4 धावा एकवटत असताना धावसंख्या 5 या आकड्यावरती शेवटचे 3 बॉल. फटका चांगला ऑनसाइडला टॅप केला आहे, परंतु खेळाडू उपस्थित आहेत. कोणतेही धाव नाही आहे. चौकारानंतर लगेचच कमबॅक केलाय गोलंदाज प्रसादनं. शेवटचे 2 बॉल. या 2 बॉल वरती एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं आहे. धावा धावफल कप वरती 5. स्टेप आउट झाले. ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्याहून दर्जेदार आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी इथून कदाचित अडला नसता तर 4 धावा निश्चित रूपाने तुम्हाला पाहायला मिळाल्या असत्या, परंतु जर तरला महत्व नाहीये. सिंगल एकवटले गेले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते जरूर. धावफलक फक्त आणि फक्त 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल या बॉल वरती चौकार येणं महत्वाचं असेल. धावफलकावरती एक चांगला आकार देणं महत्वाचं आहे कार्तिकसाठी. मागच्या मॅचचा हिरो कार्तिक सेकंड वरती पहिलाच बॉल फेस करेल. या षटकातला शेवटचा बॉल आहे. स्टेप आउट झाले होते. ऑन साइडला फटका चांगला आहे. रनआउटची संधी, परंतु एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी शेवटचा बॉल देखील गोलंदाजाच्या नावावरती राहिला. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील भरपूर चांगला गोलंदाजीचा वापर केला होता गोलंदाज प्रसादनं. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. 6 बॉलचा खेळ संपत असताना धावा धावफलकावरती लावल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात फक्त आणि फक्त 7 धावा.
42 धावसंख्येचं एक भले मोठं टार्गेट आहे, त्यामुळे धावा आता इथून येणं फार महत्वाचे असतील. शिल्लक चेंडू आपल्याला पाहायला मिळतील अजूनही 18. 7 धावा बनवल्यात, त्यामुळे आता विजयासाठी अजूनही 35 धावसंख्येची गरज आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. समीकरण थोडंसं कठीण आहे, परंतु या लक्ष्याचा पाठलाग आता कार्तिकच्या माध्यमातून कसा केला जाईल. लढाई आता अगदी आमने सामने आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅचचा हिरो अर्थातच सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती, तर पहिल्या सामन्याचा हिरो कार्तिक फलंदाजी ट्रॅकवरती. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढत आता तुम्हाला पाहायला मिळते. सात धावा फलकावरती. 18 बॉल 35 ची गरज. 42 धावांचं टार्गेट आहे. लक्ष मोठं आहे. चला स्पीडअप करा, जास्तीचा उशीर करू नका. फक्त 2च सामने झाले, जवळपास 3 तासांचा वेळ इथून खर्च झालाय, त्यामुळे आता जास्तीचा उशीर करू नका. डीसी बॉयज संघ गोलंदाज तयार. सचिन स्ट्राइक एंड वरती. कार्तिक फटका चांगला. ऑन साइडला खेळाडू उपस्थित आहेत. गॅप मध्ये भेटण्याचा प्रयत्न. फलंदाज इथून बाद होईल का? अपील केली, स्ट्रॉंग अपील होते, परंतु पंचांना फेटाळून लावले. पंचांनी सांगितलंय फलंदाज सुखरूपरित्या क्रीज वरती पोहोचलेत. एक धाव विखवडले गेले. त्या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आता 8 या आकड्यावरती. सिंगल डबल न फारसा फरक पडणार नाहीये पूर्णपणे डीसी बॉयज संघाला, कारण त्यांना ठाऊक आहे धावा बनवायच्या आहेत. अगदी जर या षटकामध्ये कमीत कमी अजूनही 10 ते 12 धावा आल्या तर कदाचित लक्ष्याचा पाठलाग करत असताना थोडंसं हलका लक्ष पाहायला मिळेल. परंतु आता इथून या 5 बॉल वरती किती धावा खर्च केल्या जातील. सचिनच्या माध्यमातून दिनू आहेत, ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलाय. तोच फलंदाज आता स्ट्राइक एंड वरती. लेफ्टी बॅटर अजूनही ओपनचे लॉट्स तुम्हाला पूर्णपणे फ्रेश सामने पाहायला मिळतील. थोड्याच वेळात त्याला देखील सुरुवात केली जाईल, परंतु हा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. मेगा फायनल मध्ये कोणता संघ प्रवेश करेल. फटका चांगला आहे, सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागितले होते, परंतु पंचांना सरळ नाकारली आहे. पंचांनी सांगितले हा डॉट बॉल आहे. भरपूर चांगल्या टप्प्यावरती योग्य ती लाईन लेंथ वरती हा बॉल फेकला गेलाय. डॉट बॉल. स्टेप आउट झालेत. फटका चांगला. ऑन साइडला खेळाडू उपस्थित आहेत. अगदी विकेट इथून तुम्हाला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल आणखीन एक बाद. महत्वाचा विकेट दिनू. नवीन बॅटर हमीद आलेत. अगदी थोडशा काहीतरी रणनीती इथून आखली गेली आहे मातोश्री 7 संघाच्या माध्यमातून, कारण जर हमीदचा विचार केला तर मागच्या मॅच मध्ये अगदी 1 डाऊनचा फलंदाज आला होता, परंतु यावेळेस आता जवळपास 4थ्या क्रमांकावरती त्याला पाठवला. त्यामुळे कुठेतरी रणनीती आखली गेली, परंतु त्या रणनीतीचा वापर आता कसा केला जाईल, थोडासा उशीर झालाय की काय देखील पाहावं लागेल. 9 बॉलचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती फक्त आणि फक्त 8 लावल्यात. त्यामुळे 3 बॉल वरती एखाद दुसरा मोठा फटका येणं फार महत्वाचं असेल. फलंदाज हमीद. स्टेप आउट झालेत. खोलात फेकला होता. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण लाजवाब. एक सिंगल. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते सिंगल डबल न फारसा फरक पडणार नाहीये. सातत्यानं जोर दिला जातोय जरूर एक धावांना, परंतु फारसा फरक पडणार नाहीये डीसी बॉयज संघांना. त्याला देखील ठाऊक धावांचं लक्ष मोठं आहे, त्यामुळे आता इथून मोठे फटके खेचणं फार महत्वाचे असतील. शेवटचे 2 बॉल इथून शिल्लक आहेत. धावा धाव फलकावरती 9. हा बॉल पंचांनी सांगितलंय नो बॉल जरूर आहे. नो +1 अशा एकंदरीत 2 धावा या धावफलकावरती ऍड करल्या जातील. 11 धावा या धावफलकावरती आता पोहोचल्यात. अजूनही शेवटचा एका बॉलचा अगदी 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चला स्पीड अप करा बॅट्समन.
11 धावा फलकावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखादा चौकार लगावेल का फलंदाज हामिद ऑन अ स्ट्राईक. स्टेप आउट झाला होता परंतु यष्ट्याचा वेध घेतलाय फलंदाज बाद. निराशा पाहायला मिळते कार्तिकच्या माध्यमातून. आणखीन एक धक्का. चला लगेचच न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. 11 धावा फलकावरती नवीन बॅटर ऋतुंजय. नेक्स्ट मॅच कांदिवली त्याच्या विरोधात वाटी 11. दोन्ही संघाचे खेळाडू आपण लगेचच रिपोर्टिंग करा. नाणेफिकेचा कौल केला जाईल. साईफोर्स कांदिवली आणि त्याच्या विरोधात वाटी 11. दोन्ही संघाचे कर्णधाराला विनंती असेल आपण नाणेफिकेसाठी लगेचच यायचं. न्यू बॅटर ऋतुंजय. फटका चांगला ऑन साइडला परंतु खेळाडू उपस्थित आहेत. अगदी गॅप देखील बीतता आली नाहीये. पुन्हा एकदा एक सिंगल धावफलकावरती जाऊन पोहोचलाय. ते 12 या आकड्यावरती पूर्णपणे आपण पाहतोय. 12 बॉलचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती देखील धावा 12 बनल्या गेल्यात. अजूनही 12 बॉल मध्ये 30 धावसंख्येची गरज आहे. त्यामुळे आता इथून मोठे फटके खेळणं फार महत्वाचे असेल. प्रत्येक बॉल वरती कदाचित बाउंड्रीचा विचार इथून करावा लागेल फलंदाज ऋतुंजय आणि त्याच्या साथीनं कार्तिक या फलंदाजांना. सामना महत्वाचा असल्या कारणामुळे इथून विजय फार महत्वाचा. चला वाठी 11 आणि त्याच्या विरोधात साई फोर्स कामदिवली. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच टॉस बॉक्स वरती यायचा. शेवटचा पुकार असेल वाटी 11 आणि त्याच्या विरोधात साई फोर्स कांदिवली. या दोन्ही संघांना आपण लगेचच व्यासपीठाजवळ यायचा. नाणेफेकीचा कौल केला जाईल. बारा बॉल 30 ची गरज. गोलंदाज सुनील स्ट्रायकिंग वरती. ऋतुंजय हा फलंदाज पाहायला मिळेल. टॅप केला आहे. रनआउटची संधी आहे परंतु एकदा कंप्लीट केली जाते. धावा फलकावरती आता 13. जबाबदाऱ्या कार्तिक वरती आहेत. पूर्णपणे सलामीला आलाय त्यामुळे आता जबाबदारीचा ओझ त्याच्या खांद्यावरती तुम्हाला पाहायला मिळतोय. चला स्पीड अप करा. 13 धावा फलकावरती आहेत. 29 ची अजूनही गरज. 11 बॉल 29 धावा. स्टेप आउट झालेत. फटका लास्ट जवाब परंतु क्षेत्ररक्षण आहेत. एकच धाव इथून कंप्लीट केली जाईल. प्रयत्न भरपूर चांगल्या पद्धतीचे कार्तिकच्या माध्यमातून केले जातात परंतु प्रयत्नांना पुरेसे यश लाभत नाही. इथून त्यांना देखील अजूनही मेहनत करावी लागेल. शेवटचे 10 बॉलचा खेळ शिल्लक. आता 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. स्टेप आउट झाल्यात. फटका चांगला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न परंतु हा देखील बॉल अडला गेलाय. पुन्हा एकदा एक सिंगल एकवटले. सिंगलच्या मध्ये फक्त 15 धावा धावफलकावरती आहेत. चला नेक्स्ट मॅच कांदिवली त्याच्या विरोधात वाटी 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय व्यासपीठाजवळ. शेवटचे 3 बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण त्यापेक्षा चांगलं पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. अगदी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न सातत्याने कार्तिकच्या माध्यमातून केला जातोय परंतु पुरेशा पुन्हा एकदा यश लाभलं गेलं नाही. स्वतःवरती नाराज पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. आणखीन एकच सिंगल एकवटले. धाव फलकावरती फक्त 16 धावा. शेवटचे 2 बॉल. ऋतुंजय ऑन स्ट्राईक.
फटका चांगला टॅप केलाय, खेळाडू उपस्थित आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल, सातत्यानं सिंगल इथून खर्च केली जाते, त्यामुळे कोणत्याही प्रकारचं प्रेशर पाहायला मिळत नाहीये डीसी बॉयज संघावरती. 5 बॉल फेकल्यात सुनीलनं, 5ही बॉल वरती एक एक सिंगल तुम्हाला पाहायला मिळते. इथून कदाचित रनआउटची विकेट आता मैदानाच्या बाहेर. चांगलं लक्ष आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून. व्यवस्थित पूर्णपणे बॅट क्रीज वरती पोहोचली नव्हती, कदाचित त्यामुळे फलंदाजाला बाद घोषित केला गेला. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं ऋतुंजयच्या माध्यमातून. रनआउटची ही लागलेली विकेट, फलंदाज होईल बाद. स्टेप आउट झालेत, व्हाईट बॉल, त्यावरती एक अतिरिक्त धावा अगदी आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावा ऍड होतील धावफलकावरती, 17 धावा. थोडासा विजय दूर आपल्याला पाहायला मिळतो मातोश्री 7 या संघाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे, परंतु पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं आहे. आणखीन एक सिंगल एकवटले. षटक क्रमांक 3 संपला गेला धावफलकावरती धावा या फक्त आणि फक्त 18. आता येणारं समीकरण 6 बॉल आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या त्या 24 धावा. चला नेक्स्ट मॅच वाटी 11 आणि त्याच्या विरोधात अगदी कांदिवली संघ उपस्थित आहेत. वाटी 11 संघाचे कर्णधाराला विनंती, आपण लगेचच या. हा बॉल वाईट, अतिरिक्त धावा खर्च केल्या जात आहेत. 6 बॉल मध्ये 6 चौकार लगावे लागतील. जर असं झालं तर या स्पर्धेमध्ये एक नवीन विक्रम तुम्हाला कार्तिकच्या माध्यमातून निश्चित रूपाने पाहायला मिळेल. अगदीच या अगोदर एक सामनावीराचा किताब त्यानं पटकावलाय जरूर, परंतु थोडंसं लक्ष कठीण आहे आता, कारण 6 बॉल 23 ची गरज. विकेट, फलंदाज होईल बाद. आता निश्चय अगदी आपल्याला पाहायला मिळतं विजय निश्चित झालाय तो पूर्णपणे डीसी बॉयज संघाच्या माध्यमातून, कारण शेवटचे 5 बॉल आणि आता विजयासाठी 23 धावसंख्येची गरज आहे. जरी 5 बॉल वरती 5 चौकार ठोकले गेले तरी सुद्धा इथून सामना सोडावा लागणार आहे. त्यामुळे आता कुठेतरी विजयाची आशा पल्लवित झाली आहे पूर्णपणे डीसी बॉयज संघाच्या माध्यमातून. भरपूर चांगला खेळ करत असताना त्यांना इथून आता विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन पोहोचला. 5 बॉल 23 धावा. न्यू बॅटर आदर्श, 4 बॉल 5 बॉल आता 22 ची गरज. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल इथून फेकला जातोय. 4 बॉल आता 22 ची गरज आहे. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ हळूहळू प्रेक्षकांच्या भेटीला देखील तुम्हाला पाहायला मिळतोय. चौकार जरूर आलाय, परंतु वेळ निघून गेली. आता थोडासा उशीर तुम्हाला पाहायला मिळेल, कारण शेवटच्या आता बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय तो फक्त आणि फक्त 3 आणि अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा देखील भरपूर चांगला बॉल. शेवटचे 2 बॉल. संदीप पूर्णपणे नॉन स्ट्राईक एंड वरती तुम्हाला पाहायला मिळतो. स्ट्राईकची वाट जरूर पाहतायत. शेवटचा आता 1 बॉलची औपचारिकता इथून शिल्लक राहिल्या. मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्हाला पाहायला मिळेल, अगदी तो संघ डीसी बॉयज हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अर्थात मेगा फायनलच्या सामन्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन डीसी बॉयज संघ, परंतु हार्ड लक मातोश्री 7 संघ. आपण देखील भरपूर चांगला खेळ केलात. आपण देखील या स्पर्धेचा अगदी पारितोषिकाचे मानकरी जरूर आहात, परंतु सेमीफायनलचा सामना तुम्हाला गमवावा लागतोय, हरकत नाही. हार्ड लक आणि विजयी झालेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन. चला मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा चला वाटी 11 संघाचे कर्णधार आपण लगेचच उपस्थित व्हायचा. कांदिवली संघाचा कर्णधार उपस्थित आहेत. ब्रिजेश का
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ज्यानं भरपूर चांगली बॅटिंग करत असताना वैयक्तिकरित्या 13 बॉल त्याने फेस केले बॅटिंग करत असताना तब्बल 21 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. तो ब्रिजेश ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला ब्रिजेश आपण या लगेच